आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। प्रबोधन, उद्बोधन, समुपदेशन व परिवर्तन या चतुर्सूत्रेवर राष्ट्रभक्ती जागवण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या विचार भारती व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या जनसेवा फाउंडेशन आयोजित अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन अहिल्यानगरमध्ये दिनांक 23 ते 31 मे या दरम्यान करण्यात आले, अशी माहिती महोत्सवाच्या स्वागत अध्यक्ष धनश्रीताई सुजे विखे यांनी दिली। नगर येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खास या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानबिंदूंचा असलेल्या रथांची भव्य शोभायात्रा तसेच स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यान व अहिल्यादेवींच्या जीवनावरील धगधगती हिंदी नाटिका अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकाजवळील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर होणाऱ्या या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप समारंभास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेला, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या लोगोचं अनावरण नुकतंच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झालं। तसेच या महोत्सवानिमित्त एका खास गौरव गीताची रचना करण्यात आली आहे। प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डॉक्टर नीरज करंदीकर व प्रसाद सुवर्णपटकी हे या गौरव गीताचं संयोजन करतात, अशी माहिती विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी दिली। यावेळी बाबासाहेब वाकले, निखिल वारे उपस्थित होते। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।